नमस्कार श्रोते हो. आपण ऐकत आहोत उत्तम सदाकाळ लिखित कादंबरी अनोखी सफर. आज आपण या कादंबरीचा 9वा भाग ऐकणार आहोत. चला तर मग ऐकूया उत्तम सदाकाळ लिखित अनोखी सफर या कादंबरीचा भाग 9वा. समुद्रकिनारी पाहिलेले रहस्य मन्या दिगू आणि नमीला सांगणार होता, पण एवढ्यात घाई करायला नको म्हणून तो गप्प बसला होता. कदाचित आपल्या सांगण्यावर ते विश्वास ठेवणार नाहीत ही भीती त्याला वाटत असावी, किंवा आपण इशारा धुडकावून खडकाळ किनारी भागात गेलो होतो हे आईबाबांना कळल्यावर ते आपल्यावर रागावतील ही भीती मन्याच्या मनात घोळत असावी, आणि म्हणूनच त्याने तो प्रसंग नमी आणि दिगूला सांगायचा टाळला. तो दिवस मन्याने तसाच काढला. रहस्य पोटात दडवून वावरणे त्याला अगदी अशक्य झाले होते. कसा बसा स्वतःवर ताबा ठेवत तो वागत होता. थकल्यामुळे दिगू समुद्रावर पोहायला यायला तयार नव्हता आणि मन्यालाही आज तिकडे जायची इच्छा नव्हती. त्यामुळे त्यांचे मिशन समुद्र काही पुरे झाले नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर ते समुद्रावर पोहायला निघाले. सोबतीला दिगूचे वडील रामकाकाही येणार असल्याने आता भीती नव्हती. त्यामुळे नमी सुद्धा मन्याबरोबर पोहायला यायला तयार झाली. उड्या मारतच तिघेही रामकाकाबरोबर समुद्रावर पोहोचले. नेहमीप्रमाणे मन्या समुद्राची माहिती मिळवण्यात गुंग झाला. अधूनमधून तो रामकाकाला प्रश्न विचारत होता. समुद्राच्या किनाऱ्यावर उभ्या असलेल्या नारळाच्या झाडाकडे बघत मन्या चालला होता. तोच त्याचे लक्ष नारळाच्या झाडावर चढणाऱ्या एका प्राण्याकडे गेले. मन्याने विस्मयाने रामकाकाला विचारले, काका, ते काय आहे हो? ते बघा, नारळाच्या झाडावर चढतंय ते. काय रे? त्या समोरच्या नारळावर बघा ना. त्यो होय, तो खेकडो असा, नारळ फोडणारो खेकडो. अच्छा, म्हणजे कोकोनट क्रॅब तो हाच ना? ते माका काही ठावाक नाही, आम्ही याला नारळ फोड्या खेकडो म्हणतलो. मन्या मग त्या कोकोनट क्रॅबकडे बघतच राहिला. तो खेकडा सरसर नारळाच्या झाडावर चढत होता. त्याला हवे असणारे खाद्य वरच्या टोकाला असल्याने त्याचा एवढा आटापिटा चालला होता. हा खेकडा कठीण कवचाचे नारळ फोडून त्यातले खोबरे खाण्यात पटाईत असल्याने त्याला कोकोनट क्रॅब नाव पडले होते. मन्याने त्या खेकड्याचे वर्णन, त्याची माहिती मनातल्या मनात एकदा घोळवली आणि तो रामकाकाबरोबर पुढे निघाला. नमी वाळूत धावत होती. मध्येच एखादा शिंपला सापडला की उचलून पॅन्टच्या खिशात कोंबत होती. दिगू मात्र शांतपणे चालला होता. त्याला शिंपले, खेकडे, समुद्र यातलं काही नवल वाटत नव्हतं. हे त्याला नेहमीचेच होते. रामकाकाने समुद्राच्या एका उथळ आणि शांत ठिकाणी मुलांना पोहायला शिकवायला सुरुवात केली. रामकाका मन्याला पोहायला शिकवत होते. दिगू सुद्धा त्यांना मदत करत होता. तो नमीला कसे पोहायचे ते सांगत होता. नमीला अगोदर बऱ्यापैकी पोहायला येत असल्याने ती पटकन पाण्यात हातपाय मारत होती. पण मन्या मात्र पाण्यात हातपाय मारताना पाण्यावर नीट तरंगत नव्हता. तो गटांगळ्यास खात होता. अर्धा तास प्रयत्न केल्यावर रामकाकाने त्याला कसे बसे पाण्यात हातपाय मारायला शिकवले. थोडेफार पोहता येऊ लागताच मन्या खुश झाला. आता मन्याला उत्साह वाटू लागला होता. तो रामकाकाच्या आधाराशिवाय पाण्यात सुळकी मारू लागला. मन्या, असोच पोह, तू काय येता पोहा काता? असोच प्रयत्न करतलस तर तू लवकर पोहाक शिकशील. रामकाका मन्याचा उत्साह अजून वाढवत होते. त्यामुळे चेव चढल्यागत मन्याही पोहण्याचा प्रयत्न करत होता. आता मन्या, नमी आणि दिगूचा पाण्यात नुसता धिंगाणा चालला होता. मन्या बुडी मारून डोळे उघडण्याचा प्रयत्न करायचा आणि समुद्राचे खारट पाणी डोळ्यात शिरून डोळे चुरचुरले की डोळे चोळत उभा राहायचा. खरे तर मन्याला पाण्याखालचीच दृश्य बघायची होते, पण त्याने पुण्याहून आणलेल्या मास्क शिवाय पाण्यात बघणे त्याला जमेना. सकाळी समुद्रावर येताना तो मास्क आणायला विसरला होता. मन्याचा पाण्यात बघण्याचा खटाटोप सुरूच होता, पण त्यात यश येत नव्हते. काल खडकाळ किनाऱ्याजवळ पाहिलेला अनोखा जलचर इथल्या पाण्यातही असेल की काय ही शंका मन्याच्या मस्तकात लाटेसारखी फुटत होती, आणि म्हणूनच तो पाण्यात बुडी मारून आतला भाग पाहण्याचा प्रयत्न करायचा. त्याला त्या जलचराची आता भीती वाटत नव्हती, उलट त्याच्याबद्दल उत्सुकता वाढली होती. कालची घटना अजून त्याने त्याच्या मनात लपवून ठेवली होती, पण आज संध्याकाळी मात्र दिगूला तो सारं काही सांगणार होता. पाण्यात बराच वेळ डुंबल्यावर सगळेच दमले. मऊ मऊ रेतीत येऊन ते विसावले. बरं मुलांनो, आटपा, पोहणं पुरं झालं, चला आता घरी जाऊया, रामकाका म्हणाले. काका, थांबा ना थोडा वेळ, मला अजून शिंपले गोळा करायचीत, नंतर जाऊया ना घरी. नमीने रामकाकांना थांबवण्याचा आग्रह केला.
नाही ग नमे, बराच वेळ झालाय, घरी गेलं पाहिजे, मला घरी कामं आहेत. मग तुम्ही जा ना पुढे, आम्ही येतो मागून. हो काका, आम्ही नंतर घरी येतो, आता मन्याने आग्रह केला. राम काकाने जरा वेळ विचार केला आणि ते दिगूला म्हणाले, दिग्या, पोराक घेऊन येशील? हा, आणतोय मी त्यांका. मग मी घराक जाव? हा जा. दिग्या, त्यांका घराक व्यवस्थित घेऊन ये. आणखीन आता समुद्रात पोवाक जाऊ नको, नाहीतर परत जाशाल पोवाक. नाही जाणार, शिंपले जमा करून झाले की आम्ही थेट घराक येतोय. दिगूने आश्वासन देताच रामकाका निर्धास्त मनाने घरी निघून गेले. नमी तिला हवे असणारे शिंपले गोळा करू लागली. मन्या तिथल्या वाळूत घरे बनवत बसला आणि दिगू त्या दोघांवर नजर ठेवत किनाऱ्यावरच्या झाडीच्या बाजूला गेला. दिगू किनाऱ्याच्या झाडीच्या बाजूला गेला आणि त्याला झुडपात काहीतरी खसपस जाणवली. आवाजाच्या मागाने दिगू हलक्या पावलाने तिकडे निघाला. दिगू जसजसा पुढे सरकत होता तसा झुडपातला आवाज सुद्धा पुढे पुढे सरकत होता. दिगू नमी आणि मन्याला पूर्ण विसरला. तो आवाजाचे उगमस्थान शोधण्यासाठी झाडीमध्ये घुसला. श्रोते हो, उत्तम सदाकाळ लिखित अनोखी सफर या बाल कादंबरीचा 9वा भाग आज आपण ऐकलात आणि पुढचा भाग आपण ऐकणार आहोत उद्या.